नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा चमचमीत असा व्हेज कुर्मा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते बघणार आहोत. आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये नेहमी व्हेज कुर्मा खातो, तो फार चविष्ट लागतो. पण तसाच्या तसा व्हेज कुर्मा आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकतो. घरात समजा सणवार असेल किंवा एखादी छोटी पार्टी असेल किंवा वाढदिवस असेल तर अशा प्रसंगी तुम्ही हा व्हेज कुर्मा करू शकता. एकदम चवदार असा हा व्हेज कुर्मा तयार होतो. पुरीसोबत हा व्हेज कुर्मा खूप छान लागतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी हा व्हेज कुर्मा कसा करायचा हे समजावून सांगितलेलं आहे. चला तर याची रेसिपी बघूया. तर याच्यासाठी मी काही भाज्या घेतलेल्या आहेत. तर याच्यामध्ये मटार घेतलेले आहेत 1 वाटी, एक छोटा बटाटा त्याला मी तासून त्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. वाटीभर फ्लॉवर घेतलेला आहे, त्याचे पण मोठे मोठे तुकडे घेतलेले आहेत. अर्धी वाटी गाजर घेतलेला आहे. अर्धी वाटी फरसबी मी तिरकी चिरून घेतलेली आहे. तर अशा ह्या भाज्या वापरायच्या आहेत. तुम्ही इथं पनीर पण वापरू शकता, पण पनीर आपल्याला शिजवायचं नाही आहे, ते तुम्ही तळून वापरू शकता. भाज्यांची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहेत. तुम्हाला समजा ह्या वाफवायच्या नसतील भाज्या तर तुम्ही ह्या सगळ्या भाज्या तळून घेऊ शकता. तर सगळ्या भाज्या मी कुकरमध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि भाज्यांच्या लेवल एवढंच याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. पाणी थोडं जास्त घालायचं आहे कारण याच पाण्याचा उपयोग करून आपण नंतर कुर्मा बनवणार आहोत. तर या भाज्यांना मी कुकरला 1 शिट्टी दिलेली आहे मीडियम गॅस फ्लेमवर. याच्यासाठी आता एक वाटण लागणार आहे. तर वाटणाची तयारी आता आपण बघू. वाटणामध्ये बघा मी 1 वाटी हे ओलं खोबरं घेतलेलं आहे. ओलं खोबरंच घ्यायचं आहे आपल्याला. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे, कमी तिखट आहे. 1 टोमॅटो आहे, तो चिरून घेतलेला आहे. आणि 1 वाटीभर इथं मी हिरवी कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीर थोडी जास्त घ्यायची, देठासकटच घ्यायची आहे. आणि काही खडे मसाले लागणार आहेत. अर्धा चमचा जिरं, 1 वेलची, 2 लवंगा, 2 दालचिनीचे छोटे तुकडे आणि हे आहे ते 1 चक्री फूल. तर एवढे खडे मसाले आपल्याला लागणार आहेत. या खड्या मसाल्यांमुळे आपल्या कुर्माची चव आहे ती खूप छान येणार आहे. नक्की वापरून बघा. आणि आपल्याला अजून काही घटक याच्यामध्ये लागणार आहेत वाटण्यासाठी. तर याच्यासाठी मी 8 काजूगर, 1 चमचा मगजच्या बिया आणि अर्धा चमचा खसखस असं मी स्वच्छ धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे 1 तासासाठी. हे बघा, समजा तुमच्याकडे मगजच्या बिया नसतील तर काजूगर आणि खसखस वापरली तरी चालेल, पण ते आवर्जून वापरा कारण याच्याचमुळे आपल्या कुर्माची चव आहे ती खूप छान येणार आहे. तर हे असं स्वच्छ धुवून 1 तास पाण्यामध्ये मी भिजत ठेवलेलं होतं. तर आता हे सगळे जे जिन्नस आहेत तर ते सगळे जिन्नस मी आता मिक्सर जारमध्ये काढून घेणार आहे. तर पहिले मी खडे मसाले घातलेले आहेत आणि त्याच्यानंतर हे बाकी सगळे जे जिन्नस आहेत तर ते मिक्सर जारमध्ये मी काढून घेतलेले आहे. मिरची तोडून घातलेली आहे. तर खूप चवदार आणि मस्त असा आपला हा कुर्मा तयार होणार आहे. काजूगर वगैरे भिजवल्यामुळे ते मिक्सरला खूप छान त्याची पेस्ट तयार होते, कुठे अख्खा दाणा त्याचा राहत नाही. आणि नंतर मग याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे. पाणी जास्त घालायचं नाही आहे वाटणामध्ये. थोडं पाणी घालून याची मस्त अशी एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर ही बघा मस्त एकदम बारीक अशी मी पेस्ट करून घेतलेली आहे. परफेक्ट मस्त अशी आपली इथं कुर्मासाठी लागणारी पेस्ट तयार झालेली आहे. आता आपली पुढची कृती बघूया. तर एक भांडं मी गरम करून घेतलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 4 टेबलस्पून एवढं तेल घेतलेलं आहे. तेलाची क्वांटिटी थोडी जास्त घ्यायची आहे कारण आपण कुर्मा बनवतो आहे. पण तुम्ही हेल्थ कॉन्शियस असाल तर कमी तेलामध्ये सुद्धा हा कुर्मा तुम्ही बनवू शकता. तेल गरम झालेलं आहे. नंतर मग याच्यामध्ये मी 2 तमालपत्र घातलेली आहेत. हे बघा 2 तमालपत्र घातलेली आहेत. मस्त चव येते याने. आणि नंतर मग याच्यामध्ये मी 1 कांदा आहे तर तो बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा बारीकच चिरून घ्यायचा आहे. 1 मोठा कांदा आहे हा, तर तो बारीक चिरून घ्यायचा आहे आणि तो इथं घालायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि कांदा आपल्याला मस्त एकदम परतवून घ्यायचा आहे. त्याचा सोनेरी रंग येईपर्यंत छान अगदी कांदा परतवून घ्यायचा आहे. तर मस्त अगदी मी इथं कांदा परतवून घेतलेला आहे. मस्त एकदम त्याचा गोल्डन रंग आलेला आहे. आणि नंतर मग याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे 1 मोठा चमचा. आलं लसूणची पेस्टने या कुर्माची चव आहे ती खूप छान येते. तुम्हाला समजा आलं लसूणची पेस्ट इथं ॲड करायची नसेल तर मगाशी जिथं आपण सगळी पेस्ट बनवली, वाटण बनवलं, तिथंच आलं लसूण घालायचं आहे आपल्याला. नंतर मग 1 चमचा इथं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला मी घातलेला आहे. हा कांदा लसूण मसाला आवर्जून घाला, मस्त चव येते. 1 चमचा मी इथे बेडगी मिरची पावडर घातलेली आहे. मस्त सुरेख असा लाल रंग येणार आहे आपल्या कुर्माला. आणि हे कांद्यासोबत छान अगदी परतवून घ्यायचं आहे. आलं लसूणची पेस्ट चांगली परतवून झाल्यानंतर हे मसाले घालायचे आहेत आणि ते व्यवस्थित असे मस्त असे परतवून घ्यायचे आहेत.
नंतर मग याच्यामध्ये मी 2 चमचे किचन किंग मसाला घातलेला आहे। किचन किंग मसाला आवर्जून वापरण्याचा प्रयत्न करा, त्याने या कुर्माची चव आहे ती खूप छान येणार आहे। किचन किंग मसालासुद्धा मी या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेतला आणि नंतर मग याच्यामध्ये आपलं मगाशी जे आपण वाटण करून ठेवलेलं आहे तर ते सगळं वाटण याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे। इथं पाणी अजिबात घालायचं नाही आहे। नंतर पाव चमचा मी याच्यामध्ये हळद घातलेली आहे। पाणी इथं अजिबात ॲड करायचं नाही आहे आणि हे सगळं जे वाटण आहे ते व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आणि हे वाटण जे आहे ते परतवून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त एकदम मसाल्यांमध्ये हे वाटण मिक्स करून घ्यायचं आहे। छान अगदी हे वाटण एकत्र करून झाल्यानंतर मी याच्यामध्ये 1 चमचा कसुरी मेथी पावडर घातलेली आहे। तर ही कसुरी मेथीची पावडर मी घरीच बनवलेली होती। तुमच्याकडे नसेल तर कसुरी मेथी तुम्ही हातावर चोळून इथं घालू शकता। या कसुरी मेथीमुळे या कुर्माची चव आहे ती खूप छान येणार आहे। आवर्जून वापरा आणि छान अगदी हे मस्त अगदी हे मिक्स करून घ्यायचं आहे, छान अगदी परतवून घ्यायचं आहे। तर गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हे वाटण जे आहे ते तेल सुटेपर्यंत मस्त अगदी परतवून घ्यायचं आहे, कारण वाटणामध्ये वापरलेले सगळे जिन्नस कच्चे होते, त्यामुळे हे जे मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला हे जिन्नस जे आहे हे वाटण जे आहे ते छान अगदी परतवून घ्यायचं आहे। तर मस्त अगदी तेल सुटेपर्यंत वाटण परतवून झाल्यानंतर मग मी मगाशी कुकरला लावलेल्या सगळ्या भाज्या याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत। तर पहिलं मी पाणी घातलेलं आहे, हेच गरम पाणी मी इथं वाटणामध्ये वापरलेलं आहे, त्याचाच आपण उपयोग करणार आहोत। याच्यामुळे कुर्माची चव आहे ती खूप छान येणार आहे। समजा तुम्ही भाज्या तळून घेतल्या असतील तर या स्टेपला तुम्हाला पहिलं गरम पाणी ॲड करावं लागेल आणि नंतर मग भाज्या ॲड कराव्या लागतील, कारण गरम पाणी ॲड केल्यामुळेच ह्याची कुर्माची चव आहे ती खूप छान येते। आपल्या ग्रेव्हीला मस्त असा तेलाचा तवंग सुटतो, मसाल्यांची चव जी आहे ती अजून खुलते, त्यामुळे गरम पाणी ॲड करूनच नंतर भाज्या घालायच्या आहेत। पण कुकरचंच गरम पाणी आपण ॲड केल्यामुळे आपलं हे काम अगदी इथं सोपं होतं आणि नंतर ह्या भाज्या ह्या ग्रेव्हीमध्ये मस्त अगदी मिक्स करून घ्यायच्या आहेत। हे बघा, आणि नंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। तर इथं मी 1 चमचा मीठ घातलेला आहे। आपल्या कांदा लसूण मसाल्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे इथं ते लक्षात घेऊन आपल्याला इथं मीठ ॲड करायचं आहे। आणि नंतर याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस ॲड करायचा आहे। लिंबाचा रस नक्की वापरून बघा, चव खूप छान येते। 1 चमचाच घालायचा आहे, जास्त घालायचं नाही आहे। 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे, याने पण चव आपली खूप वाढणार आहे कुर्माची। आणि आता हे सगळं छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे। खूप मस्त असा आपला हा कुर्मा इथं तयार होणार आहे। तर मस्त एकदम हे छान अगदी एकत्र करून घ्यायचं आहे। नक्की अगदी अशा प्रकारे कुर्मा बनवून बघा, तुमच्या घरच्या सगळ्यांना आवडेल। खूप मस्त असा अप्रतिम चवीचा कुर्मा तयार होतो। या कुर्मामध्ये तुम्ही तळलेले पनीर वापरू शकता, त्याने अजून तुमचा कुर्मा अजून छान तयार होईल। तर मस्त अगदी छान अगदी मी हे मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे मगाशी मिक्सरला वाटण राहिलेलं होतं त्यातच मी थोडं पाणी घालून इथं पाणी ॲड केलेलं आहे। तुम्हाला कुर्मा कितपत पातळ पाहिजे त्या प्रमाणात तुम्हाला इथं पाणी ॲड करायचं आहे। मला थोडा घट्टसरच कुर्मा हवा होता म्हणून मी पाणी कमी ॲड केलेलं आहे आणि हे छान पुन्हा एकदा एकत्र करून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला याला एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। छान एकत्र करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे, याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आपल्याला याला एक मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे। तरी बघा, मस्त अशी उकळी आपण दिलेली आहे। कुर्माला तवंग पण किती छान सुटलेला आहे तुम्ही बघू शकता आणि मस्त असा आपला इथं हा कुर्मा तयार झालेला आहे, परफेक्ट। चव तर विचारूच नका, एकदम अफलातून लागतो। जसं आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये किंवा बाहेर हॉटेलमध्ये कुर्मा खातो ना, त्याच्यापेक्षाही सुंदर असा हा कुर्मा तयार होतो। नक्की ही रेसिपी एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल याची मला खात्री आहे। तर मस्त असा हा पुरीसोबत खाण्यासाठी छान असा घरगुती पद्धतीने तयार केलेला व्हेजिटेबल कुर्मा तयार झालेला आहे। बघू शकता किती छान अगदी झालेला आहे तो कुर्मा। तर नक्की ही रेसिपी ट्राय करा। तर नंतर कुर्मा हा जो मी एका मस्त अशा प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हिरवी कोथिंबीर घातलेली आहे, सजावटीसाठी हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याच्यानंतर मी याच्यावरती एक मस्त अशी लाल मिरची ठेवलेली आहे, त्याने हा कुर्मा दिसायला खूप सुंदर दिसतो। हे बघा, लाल मिरची ठेवलेली आहे, त्याने दिसायला कुर्मा खूप छान दिसतो। तर नक्की असा हा व्हेज कुर्मा तयार करा, चवदार अगदी मस्त होतो।
हे बघा आपली मस्त अशी व्हेज कुर्माची ही रेसिपी इथं तयार झालेली आहे. परफेक्ट. इथं कुर्मा करताना मी कांदा लसूण मसाला किचन किंग मसाला वापरलेला आहे. तुमच्याकडे समजा हे मसाले नसतील तर तुमच्या घरगुती मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही हा कुर्मा करू शकता. या प्रमाणामध्ये केलेला कुर्मा हा बरोबर 5 माणसांसाठी पुरणारा आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा रेसिपीसह आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.